5:30 वाजता किरवली संघ तुमची मॅच लागेल. संकेत पाटील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र तयार होतोय. दोन वाजून बरोबर 15 मिनिटं झालेत. 2:30 ला 3 षटकं संपवायची आहेत. मुरबी संघ नेता खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज तयार संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट ना. विशाल साठी पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका लॉंग चेस फिल्डर साठी नाही धावू शकणार तिथून. मात्र बॉल जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवर विशालच्या बॅट मधून येतोय खणखणीत असा चौकार. टायमिंग तितकंही प्रॉपर नव्हतं, परंतु पहा पहिलंच षटक पॉवर प्लेचं आणि क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. विशाल मागच्या मॅच मध्ये 0 बाद झाला होता, परंतु इथे मात्र चौकारांना या स्पर्धेमधल्या पहिल्या रन्स तो प्राप्त करत असताना संकेत पाटील सध्याच्या घडीला एक नामवंत गोलंदाज. इथे संधी होती बंटीला, पहा एज लागली होती आणि अगदी क्लोज टफ चान्स होता, परंतु बऱ्याच वेळेला पाहायला गेलं तर बंटी मात्र अशा कॅचेस घेत असतो. थोडासा दूर होता त्याच्यापासून, काही सोपा नव्हता. कदाचित पॅडला फर्स्ट लागला होता का बॅटला, थोडस डाऊट असेल. पण तो डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र संधी होती. लेग स्टंपवर हा चेंडू होता. लाईन खराब होती संकेतची. लवकर पीक केली, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. संकेत सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सगळ्यात भरवशाचा गोलंदाज आहे आणि यावेळेस मात्र पहा पाकपुटला जाऊन कमालीचा फटका. 2 चौकार आतापर्यंत आलेत. 8 धावा धावफलकावर लागल्या. त्या चेंज द गेम वडवली ब संघाच्या धावफलकावर. इथे पहा बाकपुटला जाऊन पुन्हा एकदा पूलचा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. विशाल पाटीलच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. लाईन खराब आहे. मी तर म्हणेन संकेत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय थोडस शॉट ऑफ लेंथ आणि सहज होतंय अगदी बॅकफुटला जाऊन हे पूलचे फटके खेळणं. कारण संकेतची गोलंदाजी म्हटली की कटर गोलंदाजी, ऑफ ब्रेक लेग ब्रेक पाहायला मिळतात, यॉर्कर पाहायला मिळतात, परंतु ते या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिसले नाहीत. म्हणावी तशी प्रभाव मी गोलंदाजी मात्र त्याला करता आलेली नाहीये. राऊंड स्टंप्सने येतोय. इथे मात्र बीट केला होता फलंदाज विशाल साठी. हा चेंडू मात्र पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. राऊंड स्टंप्स न हा निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावर आतापर्यंत 14 धावा. मागच्या मॅच मध्ये हे दोनही सलामीवीर 0 बाद झाले होते सुरई संघाच्या विरोधामध्ये, परंतु तदनंतर मात्र डाव सावरला होता मधल्या फळीतील सगळ्याच फलंदाजांनी. यावेळेचा हा चेंडू चांगलं यष्टीरक्षण, यष्ट्यांच्या पाठीमागे बंटी, डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक राऊंड स्टंप्सनं जसा आला त्याला यश प्राप्त झालं. थोडासा अँगल उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र या एंडनं जेव्हा गोलंदाजी करता थोडंसं कठीण होतं. हे अगोदर थोडंसं विचार करता आला असता तर आणखीन काही स्ट्रोक्स वाचवता आले असते, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर चेंज द गेम वडवली ब संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा. उद्याचा लॉट्स तुमच्या स्क्रीनवर. तिसगाव विरुद्ध किरवली पहिली मॅच असेल. त्यानंतर विशालचा संघ दातिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये काटई सामना पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅच मध्ये गौरीपाडा भिडेल उसाटणे, गावदेवी माता उसाटणे या संघाच्या विरोधामध्ये. चौथ्या मॅच मध्ये ओवे कॅम्प विरुद्ध सागाव अशी लढत पाहायला मिळेल. 5व्या मॅच मध्ये नावडे संघ भिडेल घरकुल संघाच्या विरोधामध्ये आणि तदनंतर नागाव विरुद्ध स्टार क्रिकेट क्लब ओवे असे सामने सी ग्रुप मधील उद्या लढती असणार आहेत. बरोबर 5:30 वाजता तिसगाव आणि किरवली दोन्ही टीम्स. पहिली मॅच मात्र लागेल
वेळेमध्ये पोहोचा. आज थोडासा उद्घाटनाचा दिवस होता, उशिरानं सुरुवात झाली, परंतु उद्या मात्र बरोबर वेळेवर ही स्पर्धा सुरू होईल. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर सॅम ठाकूर येतोय. समीर चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा जबाबदारी आता मात्र आहे, कारण पहिल्या षटकामध्ये संकेतला तेवढा प्रभाव टाकता आलेला नाहीये, कारण नेहमी संकेत म्हटला की थोडंसं विकेट टेकर बॉलर राहिलाय, परंतु यश प्राप्त झालेलं नाही. आणि हे दोनही फलंदाज म्हटले तर चेंज द गेम वडवली ब संघाची बलस्थानं आहेत. क्रॉस बेंड हा फटका ऑन साइडला. इथून मात्र पाहूया बेड विकेटला, परंतु हिट विकेट. यस, ऋतिक पाटील दुसऱ्याही मॅच मध्ये मात्र शून्यावर बाद होतोय. आज धाव काढता आलेली नाही या स्पर्धेमध्ये. मोठा हादरा. पाहूया, बॅकफुटला गेला होता, क्रीजच्या खोलीचा वापर केला होता आणि मागे जाऊन पहा त्याचा पाय लागलाय स्टंप्सला आणि बेल्स ऑफ झाल्यात. हार्ड लक म्हणावं लागेल, दुर्दैव म्हणावं लागेल, कारण इनफॉर्म बॅटर आहे सध्याच्या घडीला ऋतिक. त्याच्या बॅटमधून सगळ्यात जास्त धावा अनेक स्पर्धांमध्ये आपण सातत्यानं पाहत आलोय, परंतु त्याला मात्र शून्यावर. सलग दुसऱ्या मॅच मध्ये मात्र भोपळाही फोडू दिला नाहीये त्याला. समीर ठाकूरला मात्र सफलता अर्जित होते. चला स्पीडअप करत राहा. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायचे. 5 मिनिटं आणि 17 सेकंद झालेत. कमलेश पाटील इन ॲट नंबर 3. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर राहिला होता. पुन्हा एकदा 30 इनिंग सजवावी लागेल, परंतु या मॅच मध्ये विशाल पाटीलच्या संघातील सिनियर खेळाडूच्या बॅटमधून धावा आल्या, ही जमेची बाब आहे. ऋतिक शून्यावर बाद जरी झाला असला तरी बॅटिंग लाईनअप मात्र स्ट्रॉंग आहे या टीमकडे, त्यामुळे तितकी चिंता नसेल. कमलेश पाटील पाहूया. कावा ऑन अ स्ट्राइक नाव. समीरचा हा बॉल त्यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट कडे ट्रॅव्हल होत असताना एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 15 रन्स 15 धावा. थोडासा कंट्रोल करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, कारण आता या रात्रीमध्ये थंडी सुद्धा प्रचंड आहे. धावांचा पाठलाग करणं थोडंसं जड जाऊ शकेल, कारण म्हणावे तसे सुद्धा स्ट्रोक्स येणार नाहीयेत. आणि या दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय तेव्हा थोडासा दबाव मात्र जाणवतो, आणि या थंडीमध्ये हे तितकं सोपी गोष्ट नसेल, आणि तोच विचार करून मुरबी संघाला इथून मात्र गोलंदाजी करावी लागेल. सॅमचा हा बॉल ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल. स्लॉट मध्ये दिला होता. सॅमनं अगदी पुढ्यात टाकला होता विशालच्या, आणि पुढ्यात टाकल्यावर मात्र विशाल गाव घातल्याशिवाय नाही राहणार. षटकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21 या आकड्यावर 21. सात बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावांचं योगदान दिलंय ते विशाल पाटीलनं. समीर ठाकूर नेहमीच उपयुक्त गोलंदाज ठरायला. RMSK YCC हारशाले मुरबी या टीम साठी जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आता मात्र गोलंदाजी मधली. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन कट केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. बॅकफुट पॉइंटला जाऊन मात्र बॉल उचलेल प्रताप, तोपर्यंत मात्र एकच धाव. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावर. रायगड विरुद्ध ठाणे मॅच होती. संकेत पाटील दिसला नाही, कारण रायगड संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. संकेत मात्र ग्रामीणचा संघ खेळतोय मुरबी, त्यांना आपल्या संघाबरोबर राहणं पसंत केलंय. सॅम ठाकूर राऊंड स्टम्प्स न. इथून मात्र पाहूया जास्तच वळलाय बाहेर. यस, पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कावा ऑन स्ट्राइक.
यावेळेस मात्र समोर मारलाय संकेतला, पहिल्यांदा चेंडू दिसलाच नाही. बॉल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. उशिरानं प्रयत्न झाले, चौकार. 4 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. समोर होता अगदी व्ही शेप मध्ये, संकेत जवळ सुद्धा होता, परंतु पाहायला गेलं तर तो धावलाच नव्हता सुरुवातीला आणि त्याचमुळे नाहीतर अन्यथा स्ट्रोक अडवता आला असता. 27 धावा, चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करतोय तो. चेंज द गेम वडवली ब. सॅमचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, शफल क्रॉस होऊन लॉंग लेगला नाही चान्स त्या ठिकाणी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार, महागड षटक. पहा अगदी स्टंप लाईनला येऊन क्रीजच्या खोलीचा वापर केला होता कावानं. कमलेशनं उंचावरून हा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, त्याच्या डोक्यावरून प्रतापच्या हा षटकार मात्र गेलाय. धावा पहा 2 ओव्हर्स मध्ये तब्बल 33 धावा स्कोर कार्डवर. 16.5च्या सरासरीने मात्र धावा जमवल्यात. 8 बॉल मध्ये 21 विशाल पाटील, 3 बॉल मध्ये 11 कावा. चला नेक्स्ट मॅच तुर्भे आणि दारावे दोन टीमचे कॅप्टन आपण या. दारावे टीमचे कॅप्टन याच ठिकाणी आहेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील विघ्नेश पाटील. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर विघ्नेश पाटीलच्या येण्यानं संघाला थोडीशी गोलंदाजी मधली एक मजबूती मिळाले, बळकटी मिळाले. आता गरज आहे यंदाच्या हंगामामध्ये ज्या ज्या ठिकाणी तो खेळलाय, स्पर्धा खेळलाय, त्या ठिकाणी कमालीची बॉलिंग मात्र पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून. नाईट स्पर्धेचा विचार केला तर बुर्दुल नाईट मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. इथे सुद्धा आता त्याच गोलंदाजीची अपेक्षा असेल, कारण 2 ओव्हर्स मध्ये चांगल्या धावा उभ्या केल्या. 33 धावा. ऋतिक शून्यावर बाद जरी झाला असला तरी विशाल पाटील लढतोय. आक्रमक खेळ त्याचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. त्यामुळे विघ्नेश पाटील या ओव्हर मध्ये मात्र काही मॅजिक करणार का? लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. विशालसाठी हा बॉल सोडून दिला होता ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा पाईट बॉलचा. 34 धावा. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होईल. सलग दुसरा चेंडू यावेळेस मात्र वाईट करतोय. तो दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते. ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर, कदाचित विशाल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नामध्ये मात्र तो डगमगतोय. 2 व्हाईट बॉल केलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 वर. 35. विशालसाठी हा बॉल. इथे पाहूया बॉल समोर पडला अगदी पॉइंटला. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येत असताना एक धाव मिळेल. विघ्नेश पाटीलला इथून मात्र ब्रेक तो द्यावाच लागेल, कारण ही जोडी पूर्णपणे स्थिरावली खेळपट्टीवर. आणि असं असताना ज्या पद्धतीने भागीदारी सुरू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, कुठेतरी ही ब्रेक करावी लागेल, तरच मुरबी संघाला मॅच मध्ये कमबॅक करता येण्यासारखं. हे 2 खेळाडू जर शेवटपर्यंत राहिले तर 4 ओव्हर्स मध्ये भरभक्कम धावसंख्या उभारली जाणार हे निश्चित आहे. परंतु ही कमी करायची असेल तर विकेट हा एकमेव आधार आहे, आणि त्याच आधारानं मात्र मैदानामध्ये थोडेसे स्ट्रगल करावे लागतील, थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. अन्यथा फलंदाजांच्या कामगिरीवर मात्र निर्भर राहावं लागेल. गोलंदाजांनी जर या मॅच मध्ये सावरलं नाही तर थोडंसं कठीण होईल. दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठला करणं एवढंही सोपं नसेल, कारण वडवली ब संघाकडे सुद्धा तेवढीच चांगली गोलंदाजी आहे. यावेळेचा हा फटका लॉफ्ट केलाय, समोर मारलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. रिले कॅच पहिल्यांदा सुटला होता झेल, आणि त्यानंतर मात्र कंप्लीट केला हा झेल. पाहूया पुन्हा एकदा. पहा, रात्रीमध्ये झेल वर शेवटपर्यंत नजर ठेवावी लागते. बऱ्याच वेळेला चेंडू किती गतीने येतोय चा अंदाज चुकतो. पहा, लक्ष तर होतं सॅम ठाकूरचं, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून उडाला होता, आणि त्यानंतर मात्र हा झेल कंप्लीट केला.
तो ओमका पाटील ना, पण हे फार गरजेचं असतं बॅकअप एखाद्या फिल्डरला देणं. पहा किती क्विकली पटकन हा झेल मात्र कंप्लीट झालाय. रिले कॅश या ठिकाणी पाहायला मिळते आणि अखेरीस मात्र काबा यावेळेस बाद होतोय. दुसरी सफलता मिळेल ती RMS के YCC हर्षाली मुरबी टीमला. प्रेम ठाकूर, दिनेशजी ठाकूर ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. मॉन्टी पाटील यांचं नेहमी सहकार्य स्पर्धेसाठी. रायगड क्रिकेट समालोचक असोचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, त्याचप्रमाणे दिग्गज पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुनील पाटील सर, अनिल दादा पाटील असतील, त्यांचा संघ. पहिल्या मॅच मध्ये फार चांगली मॅच खर तर पाहायला मिळाली होती. दिवा कोळीवाडा संघाला खर तर पराभूत केलं होतं. या संघानं मोठ्या संघाला पराभूत केलं या स्पर्धेमधून आणि आता मात्र गाठ पडले ती बडवली ब. चांगला चेंडू, आता मात्र लाईन चांगली पकडले. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय हा बॉल विघ्नेशचा आणि हेच करायचं आहे त्याला मगासपासून. विशाल समोर सुद्धा हेच करण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु थोडीशी दहशत असते एखाद्या फलंदाजाची आणि त्याच प्रयत्नामध्ये थोडासा काहीतरी वेगळा करण्याच्या नादामध्ये 2 वाईट बॉल पडले. डावखुऱ्याचा फलंदाज कमलेशने त्याच्यावर आक्रमण करायचं ठरवलं, परंतु फटका फसला. तिथून मात्र तो बाद झाला. परंतु आता मात्र नवीन येणाऱ्या फलंदाज शुभम पाटीलला मात्र एक चांगला चेंडू इथे मात्र चकवलाय. 14 मिनिटं आतापर्यंत झालेत. इथे हाही फटका मिस्टामिक स्ट्रोक आहे. लॉंग ऑन वरून बराच धावत यालाय अगदी मिड ऑन पर्यंत. सॅमनं नाही केली मिस्टेक यावेळेस. थर्ड डाऊन, तिसरी सफलता यावेळेस मात्र मिळवतील RMS के YCC हर्षाली मुरबी टीम. विघ्नेश पाटील कमाल करतोय, कमबॅक करून दिले या मॅच मध्ये मुरबी टीमला. 2 धक्के दिलेत या आपल्या षटकामध्ये. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. शुभम पाटील शून्यावर होतोय बाद. पहिल्यांदा कमलेश काबाची विकेट, नंतर शुभमची विकेट. फार निर्णायक विकेट मात्र मिळवल्यात. विशाल अडकलाय नॉन स्ट्राईक एंडला आणि हेच करायचं आहे मुरबी टीमला. विशाल पाटीलला जेवढा नॉन स्ट्राईक एंडला व्यतीत करता येईल काळ त्याचा, तेवढा मात्र चांगलं ठरेल. तेवढ्या धावा मात्र कमी होऊ शकतील आणि याच रणनीतीने मात्र ओमकार आणि टीमला पुढे जावं लागेल. 36 धावा आतापर्यंत धावफलकावर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सोळा चेंडू संपलेत. 7 चेंडू जवळजवळ अजूनही नॉन स्ट्राईक एंडला. 16 बॉल मधले 7 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला राहिला तो विशाल. 9 चेंडू खेळलाय. 9 बॉल मध्ये पहा 21 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्यात. त्यामुळं जेवढा स्ट्राईकवर असेल ना धावा येत राहतील. रन मशीन आहे चेंज द गेम बडवली ब संघाचं. आकाश येतात, आकाश पाटील ज्युनियर. कमाल बॉलिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला 2 वाईट बॉल केले होते, परंतु त्यानंतर मात्र पूर्णपणे लयीत परतत असताना गोलंदाज विघ्नेश पाटील लेफ्ट आर्म आउट विकेटनं आकाशसाठी पुढे टाकला होता. इथे मात्र कबसला बीट केले. पाठीमागे आहे फिल्डर डीप कव्हर पॉइंटला. थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु रन्स कंप्लीट झाल्या त्या 2. दुहेरी धावा, धावसंख्या 2 ने पुढे जातील. 38 38 धावा धावफलकावर. 2 ओव्हर्स मध्ये 33 होत्या. या ओव्हर मध्ये टोटल 5 धावा आल्यात आणि हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. एक लेग बायची सुद्धा धाव आले. 2 वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव आल्यात आणि पहिल्यांदाच बॅटच्या स्वरूपात या 2 धावा आल्यात. विघ्नेशचा हा बॉल एज लागले. शॉर्ट फायनलला जेल सुटलाय. इथं त्या ठिकाणी होते. इथे मात्र आणखीन एक सफलता मात्र मिळाली असती विघ्नेशला. पहा वेग सुद्धा प्रचंड होता. चांगला चेंडू आपटला होता, बाउन्सर होता. हुक करण्याचा प्रयत्न मात्र झाला, बिस्क्यूट झाला होता आणि सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप करत असताना. चांगलं षटक विघ्नेश पाटीलला मात्र RMS के YCC मुरबी टीमला कमबॅक करून दिलंय. चला स्पीडअप करा. चौथं आणि आता अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल.
बंटी ठाकूरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एकोणचाळीस धावा झाल्यात धावफलकावर. 39 रन्स, 13च्या सरासरीने मात्र या धावा आल्यात. बंटी ठाकूर बंटी राऊंड विकेट ना हा बॉल. इथे मात्र पाहूया फटका फसलाय आणि पुन्हा एकदा सॅम ठाकूर लॉंग ऑन ला झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. कमालीचं पुनरागमन मात्र या मॅच मध्ये RMSK YCC हर्षाली मुरबी टीम कडून. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 33 धावा धावफलकावर होत्या, परंतु त्यानंतर मात्र विघ्नेश पाटीलच्या ओव्हर नंतर कमबॅक झालंय. आकाश पाटील ज्युनियर आता मात्र बाद होतोय. चेंडू शिल्लक आहेत. इथून मात्र जेवढ्या कमी धावा खर्च करता येतील तेवढं मात्र चांगलं ठरेल, कारण दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करणं इतकंही सोपं नसेल. ओमकारला एक लॉंग इनिंग खेळावी लागेल या मॅच मध्ये, विकीला खेळावं लागेल. दोन प्रमुख फलंदाजांवर संपूर्ण मदार असेल, परंतु सध्याच्या घडीला पाहूया येणाऱ्या 5 बॉल मध्ये किती धावा येतील. बराच वेळ नॉन स्ट्राइक एंडला अडकून पडलाय विशाल पाटील. जयेश येतोय. जयेशचाही फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी, परंतु मी तर म्हणेन झेल होऊ शकला असता. कदाचित सुरुवातीला अगोदरच स्टार्टअप झालं असतं झेल घेण्याचा प्रयत्न, कारण बऱ्याच वेळेला झेल उडाल्यानंतर पहिल्यांदा बाउंड्री लाईनच्या फिल्डरच्या मनामध्ये असतं की हा होईल की नाही, टप्प्यावर धावायचं. परंतु बऱ्याच वेळेला अगोदरच जर वेगानं आलो असता तर कदाचित हा झेल कंप्लीट होऊ शकला असता. जवळजवळ पोहोचला होता. थोडंसं अजून वेगानं येणं गरजेचं होतं, मग डेफिनेटली त्याला कम्फर्टेबली कॅच घेता आली असती, आणखीन एक सफलता मिळाली असती. परंतु बऱ्याच अवधीनंतर विशाल पाटील आता मात्र स्ट्राइक एंडला, आणि स्ट्राइक मिळाल्यानंतर मात्र आक्रमण, परंतु इथे फटका पुन्हा फसलाय. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षण हा चर्चेचा विषय राहिलाय आज. मोरबी संघ काय चाललंय. बरेच झेल सुटले. मगाशी रिले कॅच, मगाशी शॉर्ट फाईन लेगला झेल सुटला, आताही झेल सुटला, परत या बॉलवर सुद्धा झेल आपल्याला स्क्वेअर लेगला. आणि विशाल पाटीलचा हा झेल पहा पोझिशन मध्ये सुद्धा होता. अगदी आदेश नावडेकर शेवटपर्यंत नजर सुद्धा होती, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला मात्र बॉल कॅरीच करता आला नाहीये. रात्रीच्या स्पर्धेमध्ये झेल सुटतात हे मान्य आहे, परंतु एवढे झेल जर सुटत बसले तर त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी टीम चेंज द गेम वडवली ब संघाला मिळतोय, आणि हे सुद्धा दुर्लक्षित करून जमणार नाहीये. विशालला जीवनदान मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या त्यानं. 23 धावांवर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 42. पंटीचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला. पहा पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी प्रयत्न कलेक्ट करता आला नाही बंटीला. थ्रो झाला होता नॉन स्ट्राइक एंडला, परंतु हा पकडताच आला नाही. पकडता आला असता तिकडे सुद्धा आउट झाला असता कदाचित. नॉन स्ट्राइक एंडला सुद्धा चुका झाल्यात आज क्षेत्ररक्षणामधून. इथे सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक, आणि पाठीमागे मात्र फ्लाइंग स्लीपला विकी पाटील टिपतो झेल. फलंदाज होईल बाद. परंतु कौतुक करेन मी बंटी ठाकूर, प्रत्येक चेंडूवर काहीतरी त्यानं चान्स निर्माण केले, प्रत्येक चेंडूवर संधी निर्माण केल्या झेलच्या. भले क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळाली नाही या मॅच मध्ये त्याला, परंतु प्रत्येक चेंडूवर झेल उडतात कसे हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह, आणि ती किमया मात्र केले. आणि त्याचमुळे मात्र बंटी ठाकूरचं यशस्वी षटक म्हणता येईल. 12 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान दिलं ते विशाल पाटीलनं. महत्वपूर्ण योगदान होतं या मॅच मधलं. चेंज द गेम वडवली ब संघाची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 44/5 निम्मा संघ गारद केला. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन टीम सज्जरा. तुर्भ्या असेल, दुसऱ्या बाजूला दारावे, दोनही नवी मुंबई मधील प्रतितीय संघ. चला, कुमार 11 तुर्भे टीमचा कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय.
आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. एखाद्या मोठ्या फटक्यानं मात्र फिनिश करणार का कल्पेश येतोय. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र बॉल करण्याच्या तयारीमध्ये. टायमिंग प्रॉपर नव्हतं इथे मात्र थ्रो पहा. एक काय चाललंय, आउट होईल. या 2 धावा मात्र पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज होते बाद. पहा ओव्हर झाल्यानंतर आणखीन एक धाव कंप्लीट करण्याच्या तयारीमध्ये. तर इनिंग ब्रेक धावसंख्या झाली ती 4 ओव्हर्स नंतर 46 धावा, 47 टार्गेट आहे. माचा टॉस केला जाईल. मी विनंती करेन विकासजी गणी साहेबांना, नितीनजी गणी यांचे बंधू, की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण टॉस करावा. नेक्स्ट मॅच कुमार 11 तुर्भे आणि मच्छिंद्र स्मृती दाराबे. बिग फाईट महामुकाबला पाहायला मिळेल. नवी मुंबई मधील 2 नामवंत संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत. या आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला धाराव, एका बाजूला इन ॲक्शन तुर्भे. फ्रेंडशिप मॅच बट रायव्हलरी इज बॅक. टेल्स अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला टीम तुर्भे संघानं. नाणेफेकी भरपूर महत्वाची होती. समोर सचिनची गरज नाही आहे. टॉस जिंकला. 4 षटकांची मॅच. निर्णय काय? फिल्डिंग का म्हणशील? ज्या अनुषंगाने सध्या नवी मुंबईचं नाव अभिमानानं उंचावतीये धारावे, का म्हणशील 2 शब्द धारावेबद्दल? धारावे टीमचं सांगणं म्हणजे घाबरू नको ना, बोल ना बिंदास. चांगली टीम आहे. कमीत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय आता 4 षटकांची मॅच एक फ्रेंडशिप मॅच म्हणून तुम्ही नो डाऊट अट ऑल मैदानावरती खेळाल. बट ज्यावेळी मैदानावरती संघर्ष सुरू होतो ती लढाई एकदम खतरनाक असतं. विकी, सचिन, भावेश, धीरज सगळे सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये. कूल म्हणून सचिन दादाची ओळख आहे. समोर आज तुर्भे कुमार 11. अगदी जे क्रिकेट भूषण पाडलेला दाखवलं. नवी मुंबईचा कोहिनूर या नावानं ओळखलं जातं. नेहमीच तुम्ही आदर करता अगदी तुर्भे संघाचा. मागच्या मॅचमध्ये विकीनं सांगितलं की भूषण दादा आज माझा गुरु आहे, गुरु शिष्याची लढाई आहे. पण मैदानावरती बॅटल सचिन नाईक वर्सेस भूषण पाटील, एका बाजूला रवी, या सगळ्या लेजंडची फाईट. आधी तुर्भेबद्दल 2 शब्द काय म्हणशील? तुर्भे संघाबद्दल बोलायचं बोललो तर संघ जरा मजबूतच आहे, कारण की सर्व एकत्र येऊन खेळतात. सचिन दादा, मला आज एक क्षण आठवतो. 3 वर्ष आधी जेव्हा मी बदलापूरला तुला विचारलं, भावेश नाईक रबर बॉल क्रिकेट भन्नाट गाजवत होता, की जर हा येणाऱ्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशीच बॅटिंग कराल तर धारावे वन ऑफ द टॉपस्ट टीम असेल. आणि आज रबर बॉलमध्ये जे 6 भावेश मारायचा तेच टेनिस बॉलमध्ये पण मारतोय. भावेश नाईकबद्दल स्पेशली का म्हणशील? कारण भावेश नाईकच्या फॉर्ममध्ये येणारा धीरज असेल, तुझ्यावरचा बॅटिंगचा दबाव भरपूर कमी झाला. सध्या त्याच्या नावावरती कार आहे, अनेक साऱ्या बाईक्स आहेत. अर्धशतक म्हणजे अगदी 13 ते 14 बॉलमध्येच येतं. का म्हणशील भावेश नाईकच्या बॅटिंग बद्दल? आणि भावेश नाईकच्या इम्पॅक्टफुल रोल नंतर आज धारावे ज्या स्ट्रॉंग स्टेजला आली आहे, ॲज अ कॅप्टन किती आनंद व्यक्त करशील? भावेश बद्दल बोलायचं आपलं तर खूप चांगलीच बॅटिंग करतोय आणि सर्वात भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. सर्वांनाच तो चांगल्या पद्धतीने खेळतोय. ज्या अनुषंगाने भावेश प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो. मैदानाच्या बाहेर इतका शांत असतो की मैदानावरती गेल्यानंतर सिंगल डबलच काढेल. पण ज्या अनुषंगाने तो बॅटिंग करतो, तोडफोड त्याला आवडतं. किती फ्रीडम असतं ऑल बॅटर्सला तुझ्याकडनं, कारण जेव्हा जेव्हा परिस्थिती कठीण असते तुम्ही सगळं लेजंड्स येऊन डाव सावरत असता. बट यंगस्टर्सनं जे क्रिकेट आज धारावेसाठी दाखवलं त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांना मी फ्रीडमच दिलेलं आहे, कारण की जेणेकरून पहिल्याच्या 2 ओव्हर पॉवर प्ले असतात त्यावेळेला त्यांनी 30-40 धावा मारूनच येणं आहे. तर हा होता सचिन नाईक आपला सोबत. अनेक वर्ष या टीमनं देखील खडतर प्रवास केला. भिवंडी असेल, त्यानंतर डोंबिवली असेल, बदलापूर असेल, रायगड असेल, भरपूर सारे अपयश ही टीम घेऊन गेली. बट त्यानंतर आज एका टॅगलाईन वरती येऊन थांबलंय, ते म्हणजे धारावेचं क्रिकेट के उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम, धारावे को है भरोसा, हमारे हौसलों के आगे आसमां भी थोड़ा कम है. वन ऑफ द सक्सेसफुल टीम फ्रॉम नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मच्छिंद्र स्मृती धारावे. पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन असेल. भरपूर सारा शुभेच्छा देऊयात. एका बाजूला भूषण दादा, दुसऱ्या बाजूला सचिन दादा आणि 2 लेजंड्स मधली लढाई आज तुम्हाला पाहायला मिळेल टोल नाक्याच्या ऐतिहासिक मैदानावरती. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. चालू मॅचचा आनंद घेऊयात. एका बाजूला डोंबिवलीतील बलाढ्य संघ चेंज द गेम, नामी सब कुछ, वडवली ब आणि त्यांना फाईट करते रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक बलाढ्य संघ, तो म्हणजेच RMS YCC मुरबी. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
Thank you so much Deepak Patil sir. Thank you so much Sandeep Patil sir and thank you so much Omi. Now back to cricket. 47 धावांचं आव्हान मागच्या सामन्याचं आव्हान मात्र या सामन्यामध्ये 4 षटकं. काबा तयार. Oh lovely shot. Brilliant start from the ओमकार पाटील. मागच्या सामन्यात थोडीशी कसर राहिली ती मात्र पुरी करत असताना पहिलाच मोठा फटका चौकार. I will look at the action replay. स्लो मोशन मध्ये अल्ट्रा स्लो मोशन खूप लवकर लाईन पिक केली. बॉडीचा बॅलन्स खूप चांगलं होतं. व्हॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. मागे देखील पाहिले नाहीये. दमदार सुरुवात ओमकारच्या बॅटमधनं. ओ माय गॉड. आणि चेंडू अजून निघून जातोय. फान लेग रिजन क्लिअर करत असताना हेच सांगत असताना की कुठे चुकले. थोडासा मागे राहिला खेळू. आकाश चेंडू खाली होता. आकाश मध्ये चेंडूला बॅकअप देऊ शकला नाही. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता बॅकअप द लेन बॅकफुटला आला. बॉडीचा बॅलन्स आता मात्र चांगलं होतं. ओमकारनं मागे बघितलं. झेल तर झाला नाही ना. आकाशमध्ये चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडे पोहोचलाय. 4 धावांसाठी दमदार सुरुवात. गावदेवी चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य शिवाजी पाटील, नितेश पाटील, नितीन केने, नेहाल ठाकूर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 2 चेंडू 2 चौकार. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्लोक स्लिप. ओमकारचं एक मला फेवरेट स्ट्रोक माहिती आहे की जोपर्यंत तो शॉट खेळत नाही ना तोपर्यंत रात्री त्याला झोप येत नाहीये. जर तो शॉट खेळला नाही ना तर त्याला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. कारण हा शॉट त्याचा फेवरेट शॉट आहे. पसंतीचा शॉट आहे. तो खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःला झोकून दिलं. स्वीप शॉट साठी खूप चांगला ओळखला होता ओमकार पाटील आणि ते दाखवत असताना चांगलं कमबॅक या अलीमध्ये काबाच्या माध्यमातून. गुड कमबॅक फ्रॉम कमलेश पाटील. 2 चौकारानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि ओमकारला शांत ठेवले. 2 चौकार 8 धावा. अजून एक मोठा फटका. ग्लोरियस स्ट्रोक. सच अ ब्युटिफुल स्ट्रोक. ब्युटी ऑफ क्रिकेट इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. सर्वात सुरक्षित फटका 6 धावांसाठी. ओमकारला थांबवणं कठीण आहे थोडंसं कमलेशसाठी. कमलेशने प्रत्येक लेनचा वापर केलाय. प्रत्येक लाईनचा वापर केला आतापर्यंत मात्र तो ओमकारला थांबवू शकला नाहीये. याचे कारण आहे ओमकारचा क्लास. याचे कारण आहे ओमकारचा स्टँडर्ड. याचे कारण आहे ओमकारचा अनुभव. याचे कारण आहे ओमकारवरती असलेला स्वतःवरती असलेला विश्वास दाखवत असताना. लवली बॅटिंग. ग्रेट बॅटिंग फ्रॉम ओमकार पाटील. ओमकार P1चं पहिलं नेहमी षटक खेळतं. तो विकेला नेहमी नॉनस्टॅकलाच उभा करतो. हे मी आज बदलापूरला देखील पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये इथे देखील पाहिलं आणि या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय की ओमकार P1चा स्वतः उपयोग करतो. विकेला मात्र तो नॉनस्टॅकलाच ठेवतो. हे मी चित्र सातत्यानं पाहिलंय. बघायचं या सामन्यामध्ये ते चित्र पाहायला मिळणार का. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द ओमकार. 2 चौकार 1 षटकार. धावफलकावरती वेगाने आकार दिलाय. 14 धावसंख्येवरती. ऑन साइडला पुल केलाय आणि यावेळी मात्र झेल सोडलाय. कल्पेशने झेल सोडलाय. मगाशी ओमकारचा झेल पहिल्या चेंडूत सोडला होता आणि तो सामना गमवावा लागला होता मुरबी संघाच्या विरुद्ध. तोच सामना तुम्हाला आता पाहायला मिळतो की काय. आणि ओमकारचा आता देखील झेल सोडलाय आणि ओमकार किती घातक ठरेल. विकेला मात्र स्ट्राईक मिळणार. ऍक्शन रिप्ले बघा. पुल केला होता चेंडूला. लेंथ लाईन चांगली होती. टेक ऑफ झाला होता चेंडू आणि सोपा झेल सोडलाय. कल्पेश तिथे होता. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द कल्पेश. कारण ज्या विकेट साठी सर्वस्व पणाला लावले कमलेशनं तो विकेट होता मात्र नाही जमलं आणि P1चा शेवटचा चेंडूचा सामना करेल आता मात्र विकी पाटील. विकेट स्ट्रायकर एंडला. P1 द फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. ओ माय गॉड. व्हॉट अ इनक्रेडिबल शॉट. अमेझिंग. इनक्रेडिबल. अविश्वसनीय फटका. क्रिकेटचं सौंदर्य मादक दाखवणारा हा फटका विकेटच्या बॅटमधनं. खणखणी षटकार. मॉन्टी एन्जॉय करतात मंचावरती. संदीप पाटील सर देखील आहेत. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. किती स्वतःला झोकून दिलं. ऑफसाईडचा चेंडू ऑन साइडला. तोही योग्य बॉडीचा बॅलन्स ठेवत असताना सच अ ग्रेट क्रिकेटर ऑफ द स्केल वर्ल्ड. षटकाची सांगता कमलेश थोडासा घामाघूम झालाय कारण कमलेशला कळलंच नाहीये की हा शॉट केलाय आणि कमलेश नाराज आहे. नाराज आहे. स्क्रीनवरती बघू शकाल. झेल सोडलाय ओमकारचा. किती नाराज आहे. स्पष्ट नाराजगी दाखवते मैदानावरती. कमलेश पाटीलचं षटक संपलं. धावफलक धावाल्यात त्या वेगानं आल्यात त्या. YRMKCC मुरबी या संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती आली ती तब्बल 21 धावा. यस पहिल्या सामन्यामध्ये 24 धावा दिल्या होत्या. 3 गडी बाद करून 2 षटकं फेकली होती कमलेशनं. या षटकामध्ये थोडासा माघारा ठरला. खूप नाराज झालाय जेव्हा झेल सोडला ओमकारचा. बघू शकाल कमलेशला थोडीशी धमचक त्याची देखील पाहायला मिळते. कमलेश ग्रेट बॉलिंग बट तेवढे चांगली फटकेबाजी केली. चेंडू चांगले होते. शॉट बनवले मैदानावरती. दमदार सुरुवात. 21 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज.
ओमकारनं सुरुवात केली चौकारानं लॉंग ऑनला, विकेनं सुरुवात केली षटकारानं फाईन लेग रिजनला. ओमकारनं एक चौकार मारला फाईन लेग रिजनला, तर एक षटकार मारला स्ट्रेट लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. ग्रेट बॅटिंग, मोठे फटके आले, P1चा चांगला वापर झालाय. ऋतिक पाटील येतोय मैदानावरती. ऋतिक किती थांबवणार ओमकारला. ओमकार स्ट्राईक हँडला, लवली बॅटिंग. ऑन साइडला ड्राइव्ह केला शॉट, यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. बॅकअपला खाली ठेवत असताना कल्पे चेंडूला बॅकअप देईल. एकदा पूर्ण केले, एका दोन दर्शकाला आकार येतोय. You can see after finishing the power play over, you can see so many players are standing on boundary line. It's a very difficult for the batsman now find a gap, but let's see because both the batsmen looking very positive and they have done very good start from the team. So lovely start from this opener batsman and such a fantastic start and what a use of power play over. 21 धावा धापल कुठल्याच पॉवर प्ले मध्ये आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. 22 धावा धापल कावरती 47 धावांचा आव्हान. 17 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. वेगवान गोलंदाज ऋतिक पाटील खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट स्ट्रोक फ्रॉम द विकी पाटील. आणि सँडी पालकरची आदा बघा मैदानावरती, खूप चांगली आदा पाहायला मिळते. आणि ज्यावेळी विकेटच्या बॅटमध्ये बॅटचा फेस ओपन केलाय त्यामध्ये षटकाराची मोहर लावली त्यानं. मिड विकेटच्या डोक्यात भिरकावून दिलाय. यस, ओमकार काहीतरी सांगतोय विकीला. यस, विकीला तो सांगत असेल की असंच खेळायचंय विकी आपल्याला आणि सामना फिनिश करायचा आहे. मात्र चेंज द गेम वाढवली संघ. कोण विसरणाऱ्या संघाला शेवटच्या श्वासापर्यंत देखील 2-2, 3-3 धावा शेवटच्या षटकापर्यंत चेसिंग मध्ये या संघानं डिपेंड केलेला आम्ही भरपूर वेळा पाहिलेत. तोचा चेंज द गेम वाढवली संघ आणि तेवढ्याच ताकदीचा मुरबी संघ. मजा येईल सामन्यामध्ये. दाफरकरती वेगान आकार. ऑन साइडला लॉंग लेग रिजन मध्ये ब्रिलियंट स्ट्रोक वन्स अगेन. दॅट्स अ 6. जर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया विकीचं. 3 चेंडू 3 लगातार षटकार. ग्रेट बॅटिंग. पहिला फलंदाज ठरला स्पर्धेचा ज्याने विक्रम नोंदवला स्पर्धेमध्ये. 3 चेंडू 3 षटकार. ग्रेट बॅटिंग, फॅबुलस बॅटिंग परफॉर्मन्स. यू हॅव इम्प्रेस एव्हरीवन विथ युअर फॅबुलस बॉल बॅटिंग अटॅक. सच अ ग्रेट बॅटिंग विकी पाटील आणि त्याला साथ देतोय ओमकार पाटील. सेकंड आकार फार वेगानं. यस, मागच्या सामन्यामध्ये ओमकार 3 चेंडू 3 चौकार मारले होते, मात्र या सामन्यामध्ये यस. तर याचबरोबर स्वरा स्पोर्टचे मालक आणि कलंबोलीचे आदर्श व्यक्तिमत्व सुजित शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की या सुजित शेठ आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. निश्चित संदीप सर, सुजित पाटील यांची पहिली नाईट टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटला रायगड असोसिएशननं उत्कृष्ट आयोजक म्हणून पारितोषिक दिला होता. आठवतं मला तो क्षण. वेलकम. ग्रेट बॉलिंग, मात्र लाईन चांगली नाहीये हे सांगत असताना सँडी पालकर मला नेहमी व्हायब्रेट मोडवर असतात. त्यांचा मोबाईल देखील व्हायब्रेट मोडवरच असतो आणि तसे ते दाखवत असताना गुड जॉब सँडी पालकर. सर्व पंचांचा मी आभार व्यक्त करतोय. पंच सुनील पाटील सर, पंच रवींद्र पाटील सर, भूषण शेठ बोर यांच्याकडे ह्या चेंडूत षटकार आला तर मात्र 1000 रुपये म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 षटकार होतील कदाचित, त्यासाठी पारितोषिक. फुलटॉस चेंडू स्वतःला झोकून दिला, मात्र चेंडू फाईंड केलाय आणि चेंडू सीमा पलीकडे निघून जातोय. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य अजून खोलून दाखवलं. चौकार. अहंकार माजवला मैदानावरती. धावांचा सुलसुलाट. पहिल्या सामन्यामध्ये विकी पेटून उठला नव्हता, मात्र या सामन्यामध्ये अक्षरशः पेटून उठलाय आणि यावेळी मध्ये ओमकारने केलेली सुरुवात त्यासाठी लाभदायक ठरली आणि विकीवरती प्रेशर नव्हतं आणि ती फलंदाजी दाखवत असताना जबरदस्त बॅटिंग. 39 धावा जिंकण्यासाठी फक्त आता 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू. बघायचं ऋतिक थांबवणार का विकीला. कमलेशला नाही जमलं थांबवणं, आता मात्र ऋतिक थांबवणार का. यस, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जे क्रिकेटवरती भरपूर प्रेम करतात, सर्वांचं मनापासून आभार आणि स्वागत देखील. व्हॉट अ शॉट, क्लासिक टायमिंग. यावेळी मात्र इनसाइड आउट दाखवत असताना चेंडू या 4 आयोजकांना मी त्याचं क्रेडिट देणार. 41 धावा धापलकावरती. लवली शॉट बट एक्झिक्युशन चांगलं होतं. चांगलं बॅकअप. आकाश शॉर्ट कव्हर रिजन मध्ये षटकाचे होते सांगता आणि जिंकण्यासाठी येणारे चेंडू 12 आणि गरज 6 धावांची.
मागच्या सामन्यामध्ये मुरबी संघाच्या चुका झाल्या होत्या, त्या चुकांमध्ये सुधारणा करून पुन्हा एकदा त्या वेगाने झेप घेण्याचा प्रयत्न केलाय. ओमकारची चांगली फलंदाजी, येणारे चेंडू 12 आणि गरती 6 धाबांची. ओमकार खेळतोय, सांगतील आम्हाला स्क्रीनवरती. 6 चेंडूमध्ये 16 धाबा कुठल्यात त्यानं अक्षरशः, आणि विकीनं मात्र अक्षरशः थैमान घातलाय, त्यानं 24 धाबा कुठल्यात. 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट विकीचा आहे. चेंडू दोघांनी तेवढेच फेस केलेत, मात्र ओमकारनं 6 चेंडूमध्ये 16 उभ्या केल्यात, तर विकीनं मात्र 6 चेंडूमध्ये 24 धाबा उभ्या केल्या. 41 धाबा जिंकण्यासाठी 12 चेंडू 6 धाबांची गरज. दोघांमध्ये 41 धाबांची पार्टनरशिप बिल्ड झाली. यस, देर इज अ 41 पार्टनरशिप बिटवीन द ओमकार पाटील आणि विकी पाटील. हे पाटील बंधू, खूप चांगली स्पर्धा, मजा येईल सामन्यामध्ये असं वाटलं होतं. मात्र सुरुवात दमदार झाली आणि तदनंतर मात्र विकीने देखील चांगली साथ दिली ओमकारला. ओमकार पाटील इज अ क्लासिकल क्रिकेट ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय ओमकार. कतारला देखील क्रिकेट खेळलाय, दुबईला देखील खेळलाय, महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन खेळलाय, भारताच्या बाहेर देखील जाऊन खेळलाय. तोच ओमकार पाटील स्ट्रायकर एंडला. या स्टंपच्या मागे येऊन षटकार मारण्याचा विक्रम त्याचाच आहे मी म्हणेन. तोचा फलंदाज STCPL मध्ये. ऑफसाईडचा चेंडू, एक्झॅक्टली चेंडू यावेळी मध्ये कव्हर, डीप कव्हर रिझन मध्ये फेकून दिलाय आणि चेंडू सीमा पलीकडे उशीर झालाय खेळूला पोहोचण्यासाठी. तोपर्यंत सीमा पार 4 धाबा. येणारे चेंडू 11 आणि गरज होती फक्त 2 धाबांची. दोघच फलंदाजी मध्ये सामना जिंकणार का असा प्रश्न उभा झालाय. ओमकार पोहोचलाय 20 वरती, विकी पोहोचला 24 वरती. दोघांमध्ये चांगली धाबागेदारी बिल्ड झाली आणि धावसंख्येला मात्र आकार वेगाने दिलाय. 11 चेंडू आणि फक्त 2 धाबांची गरज. कमलेश देखील चालला नाहीये. त्यानंतर मात्र गोलंदाज ऋतिक देखील चालला नाहीये. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील. बघायचंय किती थांबवणार ओमकारला. व्हॉट अ शॉट, इनक्रेडिबल. आणि सामना जिंकलाय. मोर लावली ओमकारनं. फाईन लेग रिझन जोपर्यंत खेळत नाही ना ओमकार, तोपर्यंत त्याला झोप देखील येत नाहीये आणि तो फाईन लेग रिझन त्याने क्लिअर केलाय आणि सामना जिंकलाय मुरबी संघानं. हार्दिक अभिनंदन मुरबी संघ आणि हार्ड लक वडवली संघ. गुड जॉब कमलेश. मात्र झेल सोडला ओमकारचा, तो देखील टर्निंग पॉईंट ठरू शकला असता, मजा आली असती, रंगत निर्माण झाली असती. मात्र तो झेल सोडला आणि त्यावेळी ओमकारनं त्याचा फायदा घेतलाय आणि विकीने तर भरपूरच फलंदाजी एन्जॉय केले आणि सामना जिंकला मुरबी संघानं. हार्दिक अभिनंदन, हार्ड लक यावेळी वडवली संघ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. लो स्कोरिंग मॅच होता. विघ्नेश पाटील मुरबीचा. तिसरं षटक फेकलं त्यानं. अत्यंत टर्निंग पॉइंट षटक होतं आणि फक्त त्यानं धावा दिल्या त्या 4 आणि गडी बाद केले त्याने ते 2 आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेल प्लेड ओमकार पाटील आणि नाईसली प्लेड मी म्हणेन विकी पाटील. मुरबी संघ कुठे जायचं नाही, सामना होणार आहे. कारण आयोजकांनी देखील शपथ घेतली जोपर्यंत स्पर्धा होणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाहीये. वेल मॅनेजमेंट शिवाजी आमचे पाटील, निकेश आमचे नितेश पाटील, नितीन केनी, नेहाल ठाकूर सातत्याने आमच्या संपर्कामध्ये होते. जेव्हा त्यांची स्पर्धा डिक्लेअर झाली, संदीप पाटील असतील, मी असेल, आमच्या सातत्याने संपर्क होते. प्रत्येक वेळेला आम्हाला विचारत होते काय करायचं काय नाही करायचं, कारण संदीप पाटील यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. आणि या आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. सामना लगेच सुरू करूया आपण. विदिन 2 मिनिट सामना आपण सुरू करायचा आहे. अभिनंदन मॉन्टी या संघाचे स्ट्रॉ सपोर्टर. येस सँडी, गुड जॉब. सँडी पालकर आमचे, त्यानंतर फरीद सर आमचे, रवी सर आणि तदनंतर आमचे मुरबीचे लोकप्रिय पंच आमचे सुनील सर. सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. व्हेरी गुड जॉब. कीप गोइंग जेंटलमॅन. येस विघ्नेशचा आपण बघूया का आपण त्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय. दाखवलंय बॉलिंग अनालिसिस त्याचं. खूप चांगली गोलंदाजी केली त्यानं. एका षटकामध्ये 5 धावा देत त्यानं 2 गडी बाद केले महत्वाचे आणि तिसऱ्या षटकाचा स्पेल त्याचा राहिलाय. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. सर्वांचं खूप खूप स्वागत. संदीप सर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्या आपण प्लीज. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. विघ्नेश्वरला मॅन ऑफ द मॅच आणि बर्थडे बॉय नितीन केणीच्या शुभ असं. आता आपण ही ट्रॉफी या ठिकाणी देऊयात मॅन ऑफ द मॅचची. दादाचा वाढदिवस, दादाच्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतो तिकडं.
मी फक्त एकच मिनिट फलंदाज लगेच पाठवायचं प्लीज फलंदाज लगेच पाठवा